50% वर जाता कामा नये। आता या ट्रिपल टेस्टमध्ये जर का हे बसलं तर सुप्रीम कोर्ट मान्य करेल, पण प्रायमा फेशी आत्ता बघता तरी हे बसत नाही असं मला दिसतंय। जरांगेंची मागणी ही त्यांनी अत्यंत विचारपूर्वक केलेली आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते ओबीसीतूनच पाहिजे, म्हणजे ते 50% वर जात नाही। आणि त्यामुळे ओबीसीत जर का घातलं मराठ्यांना तर ओबीसींचं कमी होतं, म्हणजे तो ओबीसी विरुद्ध मराठा असा लढा चालू होतो। आता सरकारला इकडे आड तिकडे विहीर असं आहे। इतर मागासवर्गांना हात न लावता टिकणारं, कायद्यात बसणारं असं आरक्षण देऊ, तर हे देता येत नाही सरकारलाही माहिती आणि ते लोकांची दिशाभूल करतात असं मी गेले वर्षभर सांगतोय। आपल्या इथे आरक्षण दोन प्रकारचं असतं, एक कायदे मंडळातलं असतं, ते दर 10 वर्षांनी पुन्हा घटना दुरुस्ती करून वाढवावं लागतं। आता ते 2030 पर्यंत वाढवलेलं आहे। दुसरं आरक्षण शिक्षणाचं आणि नोकऱ्यांचं असतं, ते 15 आणि 16 कलमाखाली येतं आणि त्याबाबत आंबेडकरांनी घटना समितीमध्येच असं म्हटलेलं होतं की इक्वालिटीचा अधिकार हा अधिकार आहे आणि आरक्षण हा अपवाद आहे। ज्यांच्यावर आपण अन्याय केले अनेक वर्ष त्यांना समाजाच्या पातळीवर आणण्याकरता त्यांना आरक्षण दिलं आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही, म्हणून आरक्षण 50%हून जास्त असू शकत नाही। हाच बरोबर मुद्दा जो आहे हा इंद्रसानी केसमध्ये 9 जजेसनी एकमताने मान्य केला आणि हे 92 सालची गोष्ट आहे, म्हणजे गेले 30 वर्ष भारतात हा नियम आहे की 50% वर आरक्षण देता येत नाही। असं असताना देवेंद्र फडणवीसांनी 16% दिलं होतं, ते सुप्रीम कोर्टात रद्द झालं। एक जो दाखला दिला जातो आत्ताच्या याच्यात दिला गेला आहे की तमिळनाडूमध्ये 69% आहे, तर तो पूर्ण वेगळी केस आहे। ती घटना दुरुस्ती करून नव्या शेड्यूलमध्ये घातलेला तो कायदा नव्या शेड्यूलमध्ये घातला तर त्याला प्रोटेक्शन मिळतं, त्याला घटना दुरुस्ती करावी लागते। याचा अर्थ असा की ते महाराष्ट्राच्या विधानसभेला करताच येणार नाही, ते पार्लमेंटकडे द्यावं लागेल। आता हे जे आत्ताचा आयोग आहे त्यांनी हे जे आरक्षण दिलं आहे त्यात त्यांनी असं म्हटलं की सोशली आणि एज्युकेशनली मराठा समाज मागास आहे, त्याला आरक्षणाची गरज आहे। इतर आरक्षणावर परिणाम न करता 10% आरक्षण याला द्यावं आणि यातून उन्नत समाज जो आहे म्हणजे क्रीमी लेअर जो आहे त्याला वगळावं। तेव्हा अशी हे केलेली आणि आता हा कायदा जर काही पास केला तर तो सुप्रीम कोर्टात 3 टेस्टवर टिकावा लागेल, त्याला ट्रिपल टेस्ट म्हणतात। एक तर मागास आयोगाचा रिपोर्ट पाहिजे, तो सुप्रीम कोर्टाने मान्य केला पाहिजे, जो यांनी फार थोड्या वेळात केलेला आहे। दुसरं एम्पिरिकल डेटा लागतो आणि तो कंटेम्पररी म्हणजे आत्ताचा असावा लागतो, सगळीकडे एकच असावा लागतो। आणि तिसरी गोष्ट म्हणजे 50% वर जाता कामा नये। आता या ट्रिपल टेस्टमध्ये जर का हे बसलं तर सुप्रीम कोर्ट मान्य करेल, पण प्रायमा फेशी आत्ता बघता तरी हे बसत नाही असं मला दिसतंय। ते बघूया काय होतं। सर पण हे आता हे मिळालेलं आरक्षण किंवा त्यांनी जे तरतूद केली हे टिकण्यासाठी त्यांना काय करायला लागेल? नाही ही त्यांना कायदा काहीही करता येतो, पण कुठलाही कायदा जो आहे भारतात झालेला तो राज्यघटनेशी सुसंगत असावा लागतो, तर तो सुसंगत आहे का नाही ते सुप्रीम कोर्ट ठरवेल। आपण याच्या आधीचे पण सरकार 1-2 सरकारांनी पण सुद्धा सुप्रीम कोर्टात म्हणा किंवा प्रयत्न केले नव्हते, ते याच कारणाकरता टिकू शकले नव्हते की ट्रिपल टेस्ट ते पास केली नाही त्यांनी। आयोगाचा अहवाल जो आहे तो मान्य होऊ शकत नव्हता, त्यानंतर एम्पिरिकल डेटा उपलब्ध नव्हता आणि 50% वर जात होतं, म्हणजे ट्रिपल टेस्टमध्ये पास व्हावंच लागेल। ते सुप्रीम कोर्टाने 5 जजेसनी आता महाराष्ट्र केसमध्येच सांगितलंय। जरांगेच्या मागणीनुसार आता त्यांनी जी मागणी केलेली आहे आरक्षणाकडे तुम्ही कसं पाहता? जरांगेंची मागणी ही त्यांनी अत्यंत विचारपूर्वक केलेली आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते ओबीसीतूनच पाहिजे, म्हणजे ते 50% वर जात नाही। 50% वर गेलं तर तो आरक्षण टिकणार नाही हे जरांगेंना माहिती आहे आणि त्यामुळे ओबीसीत जर का घातलं मराठ्यांना तर ओबीसींचं कमी होतं, म्हणजे तो ओबीसी विरुद्ध मराठा असा लढा चालू होतो। आता सरकारला इकडे आड तिकडे विहीर असं आहे, बघू काय करतात। म्हणजे एक प्रकारे ही दिशाभूल पुन्हा केली गेलेली असं वाटतंय का? काय म्हणाला? ही एक प्रकारे पुन्हा जरांगेची दिशाभूल करण्यात आलेली आहे असं वाटतंय? जरांगेंची म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की लोकांची दिशाभूल केली आहे। हे सरकार हे जे काय बोलतंय पहिल्यापासून की आम्ही इतर मागासवर्गांना हात न लावता टिकणारं, कायद्यात बसणारं असं आरक्षण देऊ, तर हे देता येत नाही सरकारलाही माहिती आणि ते लोकांची दिशाभूल करतात असं मी गेले वर्षभर सांगतोय।